पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही. तो संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघाले. मला सस्पेंड केलं, मी मारूचे गारे उपसी. राज्यासह देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात ध्वजवंदन, भाषणं, राष्ट्रगीत, लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात आला. नाशिकमध्येही पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भव्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस यंत्रणा, विद्यार्थी आणि हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली. सगळं काही नियोजित आणि शिस्तबद्ध. मंत्र्यांचं भाषण सुरू होतं. विकास, प्रशासन, योजना सगळं ठरलेलं. पण भाषण संपताच अचानक गर्दीतून एक आवाज उठला. वाघाच्या डरकाळीसारखा ठाम आणि निर्भीड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. क्षणात सगळीकडे खळबळ उडाली. कार्यक्रमस्थळी उपस्थित हजारो लोक स्तब्ध झाले. कोणी दचकलं, कोणी नजर चुकवली. त्या आवाजामागे उभ्या होत्या माधवी जाधव. आवाजात प्रश्न, प्रश्नात संविधान. त्या म्हणाल्या, मला सस्पेंड करायचं असेल तर करा, पण बाबासाहेबांना संपवायचं काम आम्ही करणार नाही. 25 जानेवारी, 15 ऑगस्ट हे सगळं मी मानते, पण लोकशाही त्याहून मोठी आहे. मॅडम, तुम्हीही संविधानामुळेच आहात. पालकमंत्रीही संविधानामुळेच आहेत. कोणतंही जातीभेद नाही, समानता त्यांनी दिली. बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं आहे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गारे उपसी. मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला, लोकशाहीला कारणीभूत आहेत, त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे, तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी काढ रे. गाडी गेली आपली. माझी मागणी असतात सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे. माईक मागत होते, ऐका ना, ते माईक मागत होते पण त्यांना दिलं. आज ऐका ना, आज खाकी वर्दी असेल किंवा आपण कोणापुढे खाकी वर्दीवर मतदान करू शकतो, खाकी वर्दीवर मतदान करू शकतो. तर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. नेमकं ऑर्डर राहिला असेल, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. कुठलाही माझा तसा हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी बोलला भारत माता किती, पण तसं काही असेल तर आम्हाला झालं असेल. त्यामध्ये कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो ते तपासून बघा, राजकीय होत नाही. इथे प्रश्न फक्त एका भाषणाचा नाही, प्रश्न आहे मौनाचा. हजारो नागरिक, शिक्षित अधिकारी सगळे उपस्थित होते, पण कोणीच काहीच बोललं नाही. ते सगळे फक्त तमाशा पाहत होते का, की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं काहींना अस्वस्थ करतं? दुसरीकडे शाळांमधील कार्यक्रम, प्रजासत्ताक दिन साजरा होतो, पण बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदान किती ठिकाणी ठामपणे मांडले जाते? प्रत्येक शिक्षकानं विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार, त्यांची समता, न्याय,
बंधुता हे सांगणं आवश्यक नाही का? नाशिकच्या त्या मैदानात उठलेला आवाज केवळ घोषणा नव्हती, तो आरसा होता. तो आरसा व्यवस्थेला प्रश्न विचारतोय. संविधान मान्य आहे, पण संविधानकर्त्याचं नाव घेणं अवघड का? आज या प्रश्नाची जाणीव होणं ही काळाची गरज आहे. कारण लोकशाही उत्सव फक्त झेंडा फडकवण्यात नाही, तो संविधानाची आठवण ठेवण्यात आहे आणि त्याच्या शिल्पकाराचा सन्मान करण्यात आहे. पहा जागृत, रहा जागृत.